गुड मॉर्निंग. आजची मॉर्निंग तर खूप मस्त होणार होती आणि ती तशीच झाली. कारण आपल्या आवडीच्या ठिकाणी जायचं म्हटलं की ते भारीच असतं. आणि भारी म्हणजे एवढा छान निसर्ग आणि ट्रेक याशिवाय काय असू शकतं. तर आज आम्ही आलो होतो दातेगडला. पहाटे 5 वाजता निघालो होतो. आम्ही कधीही ट्रेकला जायचं म्हटलं ना की पहाटेच निघतो. कारण जेवढं लवकर पोहोचाल ना तेवढं वातावरण खूप मस्त असतं आणि क्लाउडी नसतो. पाटणपासून अगदी 20 मिनिटावर असलेला हा दातेगड, ज्याला महाराजांनी सुंदरगड असं नाव दिलं होतं. आणि महाराजांनी सुंदरगड का नाव दिलं असेल ते इथं आल्यावरच कळतंय. कारण नावाप्रमाणेच हा गड खूपच सुंदर आहे. 15 मिनिटात तर गडावर पोहोचलो आम्ही. गडावर गेल्या गेल्यास दिसते ती दगडात कोरलेली श्री हनुमंताची मूर्ती आणि त्याच्या बाजूलाच आपल्या गणपती बाप्पांची मूर्ती. बाप्पांची मूर्ती तर खूप सुंदर कोरली आहे दगडात. तिथूनच पायऱ्या सुरू होतात आणि वरती जायला रोड आहे. आणि वरती गेल्यावर हे डोळ्यात न सामावणारं दृश्य. तर गडावर ही तलवारीच्या आकाराची विहीर आहे. खरंच खूप आश्चर्य वाटतं की हे कशी कोरली असेल. पायऱ्या उतरून विहिरीमध्ये जाता येतं आणि विहिरीतच एक शिवलिंग आहे. लहान मुलांना ट्रेकची आवड लावण्यासाठी किंवा लहान मुलांच्या सहलीसाठी हा उत्तम पर्याय आहे. लहान मुलांना घेऊन तुम्ही इथं वनभोजनासाठीही जाऊ शकता. कारण अगदी 15 मिनिटच लागतात गडावर जायला आणि खूप सुंदर आहे गड. आणि वातावरणही खूप छान आहे आता, त्यामुळे तुम्ही नक्की जा. पुण्याला येता येता जलसागर हॉटेलला थांबलो, जिथे मच्छी खूप छान मिळते. मस्त जेवण केलं आणि पुढे निघालो. ओके, बाय बाय.